चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल। चला सामना 5 षटकांचा असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। या पुढील सर्व सामने हे 5-5 षटकांचे असतील याची आपण नोंद घ्यायची आहे। चला बॅट्समन देखील पाठवा आपण विनंती असेल भूमी 11 मांडा टीम। चला बॅट्समन पाठवायचे आहेत अभय आपण या। चला फिल्डिंग देखील लावून घ्यायची आहे भावाले बी आणि त्यांना फाईट करेल भूमी 11 मांडा। या दोन टीम मध्ये सामना असेल 5 षटकांचा। चला दोन्ही भावाले बी टीमचा 12 मॅन या आपण। चला भावाले बी संघ आणि मांडा संघ सामना 4 षटकांचा असेल। सामना आपण सुरू करायचा आहे। विनर विनर या दोन टीम मध्ये सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। यापुढील जो सामना होणार आहे तो सामना 5 षटकांचा असेल। खडे गोलवली आणि जॉली कामतगर यामध्ये मॅजिकल ओव्हर नसणार आहे। मॅजिक ओव्हर नसणार आहे। 4 षटकांचा सामना यस मॅजिक ओव्हर नसणार आहे। नक्कीच मॅजिक ओव्हरने आतापर्यंत भरपूर जणांचा नुकसान केलेलं आहे आणि म्हणजे 2 ते 3 संघ आहेत ज्यांनी मॅजिक ओव्हर मध्ये धावा बनवलेले आहेत 15।
सामना 4 षटकांचा असेल, 4 गोलंदाज वापरावे लागतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. या मॅच मध्ये मॅजिक ओव्हर नसणार आहे. पहिला चेंडू सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. स्ट्राइक इनला बॅट्समॅन अभय जयस्वार आणि दीपेश ही जोडी. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आलाय, डॉट बॉल. चिराग नायरा 11 भावाले बी आणि भूमी 11 मांडा या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. पहिला चेंडू आलाय, डॉट बॉल. ऑन साइडला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. या 2 धावांनी श्री गणेश होतोय. बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 मांडा जगन्नाना पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला महेश शेठ भोईर यांचा संघ. चिराग नायरा 11 भावाले बी. डान्सिंग डाऊन द विकेट, ड्राईव्ह केले, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मधून फिल्डर येतील स्क्रीन समोर. चांगली फिल्डिंग. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे, बॅकफुटला गेले होते, अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त बाउन्स मिळाला या चेंडूवरती. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, सरप्राइज केलं बॅट्समन अभयला. आला हा डॉट बॉल, धावसंख्या आहे 4. आजचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. आजचा दिवस प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी आहे, कारण की मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. फुल टॉस, स्लॉग स्वीप पाठवलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फुलटॉस चेंडू होता, फायदा घेऊ शकला नाहीये. क्षेत्ररक्षक आलेत, चांगली फिल्डिंग, बॅकअप देखील चांगला आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव चेंडूवरती आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भूमी 11 मांडा या टीमची बिनबाद 11. सो मच. चला, विनंती असेल जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि खडे गोलवली दोन्ही कॅप्टन या टॉस साठी आपण टॉस करूया. 5 षटकांचा सामना असेल आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये तिसरा षटक हे मॅजिक ओव्हर असणार आहे. योगेश भालेकर येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राइक इनला बॅट्समन अभय जयस्वार. रन मशीन अभयला आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. अपील करतात, अपीलला फेटाळली पंचांनी. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल 13. चांगली सुरुवात केली भूमी 11 मांडा या संघाने. जगन्नाना पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चिराग नायरा 11 जय बजरंग भावाले बी संघ, महेश शेठ भोईर. ऑन साइडला ड्राईव्ह केलं, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि चांगली फिल्डिंग. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल 15. विकी यांचे ते आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे.
झेप्टो रायडर आहेत, सध्या इंडियामध्ये नंबर 1 रँकिंग वरती आहेत ते. फुल टॉस त्याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या आहे 21. डान्सिंग डाऊन द विकेट, बिग हिट करण्याचा प्रयत्न. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 21. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. आज अशोक डिंडा टीम मध्ये नाहीयेत, ज्यांनी उसाटणे नाईट स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली होती, अर्धशतकी खेळी साकारली होती. तो अशोक आज टीम मध्ये नाहीये. पुन्हा एकदा प्लेन मिस आला हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक योगेश करतायत या षटकामध्ये. धावसंख्या आहे 21. फुलटॉस चेंडू फेकला होता, त्याच्यावरती आला होता षटकार. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू येतात डॉट. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. मांडा विपक्ष आपण पाहतोय, भावाले बी. दोन्ही संघ इन्फॉर्म संघ आहेत. स्विच हिट इनफिल्डच्या वरून सीमा रेषेच्या दिशेने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमा पार, चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. विकास येत आहेत. नवीन गोलंदाज ऑन साइडला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय दीपेशच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 29 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. चला कामतगर आणि खडे गोलवली दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. जॉली स्पोर्ट्स कामतगर ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक करतायत. आता मात्र फिल्डर आहे डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला गेले, अप्पर कट पाठवला. पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. नक्कीच टॉस देखील आपण करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि खडे गोलवली.
कामतगर या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. 5 षटकांचा सामना असेल. यापुढील ड्राइव्ह करताय, स्ट्रेट ड्राइव्ह आहे डीप मधून फिल्डर येथील चेंडूवरती. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 36. ऑन साइड विकेट इनटू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट. सीमा पार षटकार. धावसंख्या आहे 42. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. घुटना टेक आणि अभय जयस्वालचा षटकार षटकार लगावलाय अंतिम चेंडूवरती. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे भूमी 11 मांडा या टीमची 48-48. सोळा चेंडू आणि 41 या धावसंख्येवरती नाबाद आहे फलंदाज अभय. सूरज केने येत आहेत. कमबॅक करावा लागेल. चिराग नायरा 11 जय बजरंग भावाले बी या टीमला, कारण की 48 बनवलेत पहिल्या 3 षटकांमध्ये. आतापर्यंत कोणताही फलंदाज बाद झाला नाहीये. 48 धावांची पार्टनरशिप आणि या पार्टनरशिप मध्ये सिंहाचा वाटा आहे अभय यांचा, ज्याने बनवलेत 41 धावा नाबाद. लाईन पावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे आणि हा झेल सोडला जातोय. स्ट्राइक ठेवायचे आहे अभयला स्वतःकडे, त्यामुळे एकच धाव मिळते आणि 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सूरज पुन्हा एकदा विकेट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. अभयला थांबवणं आता मात्र कठीण झालेलं आहे भावाले बी या टीमला. ठोकलाय षटकार. थँक्यू सो मच. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 47 वरती नाबाद आहे. ऑन साइडला खेळत आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि काय घडतंय असं वाटलं की फलंदाज बाद होईल, परंतु विकेट किपरने केली चूक आणि मिळतील चेंडूवरती 2 धावा. नाबाद खेळतो 49 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या आहे
58. क्या बात आहे, चांगला चेंडू पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. जो ट्रेडमार्क फटका आहे अभयचा तो खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल 49 वरती नाबाद आहे अभय. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावा धावफलकावरती. 58. हाफ ट्रॅकर हुक करतायत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. 50 देखील कंप्लीट झालेली आहे आणि विकेट सॅक्रिफाईस केली आहे. नाबाद खेळतो, टाळ्या होऊन जाऊ द्या. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामधील हे पहिलं अर्धशतक. पहिलं अर्धशतक ठोकलेलं आहे. बॅट दाखवायची अभय. 50 धावा नाबाद. धावसंख्या आपण पाहू शकाल 59. ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि पाहावं लागेल 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. 3री धाव देखील पूर्ण झाली आहे. 4थी धाव पूर्ण होईल का? आणि 4थी धाव देखील पूर्ण झाली आहे. या 4 धावा पूर्ण झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63 आणि नाबाद खेळला. वैयक्तिक 54 धावा नाबाद बनवल्या. अभयसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. या मॅच मध्ये नाबाद 54 धावांची इनिंग साकारली आहे अभय जयस्वारने. की त्यांच्या माध्यमातून नॉनव्हेज मेजवानी असेल सर्व मॅनेजमेंट टीम साठी, सर्व जे ऑफिशियल आहेत त्यांच्यासाठी, आणि त्यांनी तो शब्द त्यांचा पूर्ण केलेला आहे. आज खऱ्या अर्थाने सर्वांसाठी नॉनव्हेज जेवणाची मेजवानी रोहन तरे यांच्या माध्यमातून होती. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे मांडा टीम आणि फलंदाज देखील पाठवायचे आहेत. विनंती असेल चिराग नायरा 11 जय बजरंग भावाले बी या टीम समोर 64 धावांचं लक्ष्य आहे. या मॅच मध्ये 16.00 च्या सरासरीने धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. चिराग नायरा 11 जय बजरंग भावाले बी या टीमला, आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, स्टायलिश कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे, सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया. आणि बघा ज्यांच्या नावाने हा संघ खेळतोय कुमारी नायरा आणि कुमार चिराग देखील इथे आलेले आहेत. महेश शेठ भोईर यांचे चिरंजीव आणि सुकन्या, वेलकम, स्वागत आहे. 64 धावा बनवायच्या आहेत भावाले बी या टीमला. डिफेंडिंग चॅम्पियन संघ इन ऍक्शन मध्ये आहे, थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे कारण की टार्गेट खूप मोठा आहे. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल कुमारी नायरा, चिराग, त्यानंतर महेश शेठ आपल्या व्यासपीठावरती आहेत. नक्कीच बाबा देखील व्यासपीठावरती आहेत आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांना पाहू शकाल.
थँक्यू सो मच रोशन संते. चला फिल्डिंग लावून घ्यायचे भूमी 11 मांडा टीम. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. भूमी 11 मांडा टीम साठी शुभेच्छा आल्यात. ज्ञानेश्वर दादा भोईर याचकडनं या ठिकाणी भूमी 11 मांडा संघाला शुभेच्छा आल्यात. ते देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दुपारचं सत्र आपण पाहतो आणि दुपारच्या सत्रामध्ये खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतात. एका बाजूला संघ आपण पाहतो भूमी 11 मांडा टीम त्यांना फाईट करतो. चिराग नायरा 11 जय बजरंग भावाले बी संघ प्रथम बॅटिंग केली. 4 षटकांची लढत आणि 4 षटकांमध्ये टोटल धाबा बनवला 63 आणि 64 धाब्याचा भलं मोठं लक्ष ठेवलं गेलं. ते लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती पोहोचले योगेश आणि सूरज केने. बिग फाईट सामना बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ एका ताकदीचे दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. त्यामुळे हा सामना भरपूर चांगला रंगेल या मैदानावरती. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतायत सूरज ऑन स्ट्राईक. नष्ट केला फलंदाज योगेश आणि गोलंदाजी मार्गवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक चिंटू सज्ज होतोय. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू लावून अपील आणि पंच सांगतात बॅट कडे. संपर्क झाला पंच सांगत असता आणि इथून एक धाव इथे मिळते. खातं खुला झाला सूरज केनेचा. टीम भावाले बी संघाचं एक धावसंख्या नाव. नितेश राठी यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर राजकुमार यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाने चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला फलंदाज येतात. उजव्या आणि डावखुऱ्या त्याचे फलंदाज मैदानावरती आहेत. योगेश ऑन स्ट्राईक. राऊंड द विकेट. लॉफ्टेड हिट फटका सांगण्यास समोर खेळलेत. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका व्ही शेप मध्ये खेळतात. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा पार. पहिला चौकार. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. चांगली धावसंख्या बनवावी लागेल. टीम चिराग नायरा 11 जय बजरंग भावाले बी संघाला प्रयत्न करताय. स्वीप केला. फटका चांगलाय. ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटला खेळाडू आले. थोडीशी घाई झालीये. कव्हर करतील तोपर्यंत बॉल सीमा पलीकडं. सलगचा दुसरा चौकार. फलंदाज योगेशच्या पाठमधनं. आणि अजून एक चौकार जर ठोकला तर सन्माननीय आदरणीय महेश शेठ भोईर याचकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि लगातारच्या 3 षटकांसाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. कट करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडे चौकार. सलगचे 3 चौकार येत आहेत आणि महेश शेठ भोईर यांनी लावलेलं कॅश प्राइज देखील कमवत आहेत. फलंदाज योगेश. चौकार हॅट्रिक. टीट पॉट टॅट जशात तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये योगेश. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचतोय 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक चिंटूचं पहिलं सुरू आहे. पॉवर पेस आणि पॉवर पेचा योग्य तो फायदा उचललाय या षटकामध्ये. लॉफ्टेड हिट. एक्साइटिंग पॉवर. बॉलला पाठवलाय. वाईड इज लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर. चौकारानंतर आलाय षटकार. ही खासियत नक्कीच भावाले बी संघाची ही ओळख आहे. नक्कीच योगेशची देखील 3 चौकार. त्याच्यानंतर हा षटकार आलाय. धावसंख्येला वेग देतात. धावसंख्या पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक या पॉवर प्लेच्या षटकातील. सारा बॉल द्यायचा लगेच. आपण दुसरा चेंडू द्यायचा आहे. मॅच थांबवू नका आपण. या आयोजकांच्या सूचना येतात. धावसंख्या 19 फलकावरती.
ज्या प्रकारची सुरुवात आपण पाहिली बॅटिंग करत असताना भूमी 11 मांडा टीमच्या माध्यमातून, तशाच प्रकारची सुरुवात त्याला प्रत्युत्तर देत असताना करतायत योगेश. मॅच बॉल देखील जसा येईल तो देखील स्वीकारला जाईल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकातील. चला मॅच बॉल होता आणि तो देखील घ्यायचा लगेच. आय थिंक रतन त्या ठिकाणी आहेत, रतन भोईर, परंतु त्यांना रतन मानेरकर यांची उपमा दिली आहे. यस, महेश जरा भोईर यांच्याकडनं रतन यांना 100 रुपये कॅश प्राइज असेल. हो, चांगला चेंडू आणि सन्मान देतात. अंतिम बॉलला पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला होता आणि डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिले होते समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 64 धाब्याचा पाठलाग करत असताना चिराग नायरा 11 जय बजरंग भावाले बी संघ पोहोचलाय बिनगडी बाद 19 या आकड्यावरती. डीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा फलकावरती. मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेलं तर आता समीकरण जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल आणि 45 धावेची गरज असेल. सामना बॅलन्स झालाय. फैम येत आहे दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग वरती. ज्या फैमनं मागच्या सामन्यामध्ये 2 स्पेल हाताळली होती, अप्रतिम गोलंदाजी केली होती. पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहिलं अवघ्या 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केले आणि त्याच्यानंतरचा स्पेल देखील अवघ्या 5 धाब्यांचा होता. अप्रतिम गोलंदाजी राहिली पहिल्या सामन्यामध्ये. फहीम इद्रिसीच्या माध्यमातून स्ट्रायकेला फलंदाज विस्फोटक खेळाडू सूरज केने आपल्याला पाहायला मिळतील. क्षमता गुणवत्ता भरपूर या खेळाडूमध्ये देखील एक नामवंत खेळाडू म्हणून नक्कीच ओळख राहिली आहे सूरज केनेची. तयार होतात गोलंदाज फहीम. राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुल टॉस गॅप मध्ये खेळले. फटका चांगला. बॉटमॅनचा चांगला वापर फटक्यावरती. बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन. सीमा रेखाच्या बाहेर चौकार. चेंडूवरती फहीमचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 23 धावा फलकावरती. 41 ची गरज सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 17 चेंडू मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. थांबले होते फटका खेळण्यासाठी. पहिला कॉल दिलाय, त्याच्यानंतर दुसरीचा कॉल देखील येतो आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. 25 धावा फलकावरती. हे बॅटल चांगलं आहे दोन्ही संघामध्ये. मी अगोदर सांगितलं होतं की नामवंत खेळाडू आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिले की दोन्ही संघ एकाच कॅलिबरीचे आहेत, त्यामुळे हा सामना भरपूर चांगला रंगेल. मॅच बॅलन्स झाली आहे. मॅच मध्ये थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात भावाले बी संघ. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. तो हाईट फॅक्टरचा विचार केला पंचांनी. 1 फॉर दी ओव्हर सांगत असताना पंच धावसंख्या पोहोचेल ती अतिरिक्त धावेच्या मदतीनं 26 या आकड्यावरती. सोळा चेंडूची गरज. फटका चांगला. खेळाडू उपस्थित. जजमेंट नाहीये. बॉडीच्या साह्यानं बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमा पार. सूरज केनेच्या बॅटमधनं अजून एक संघर्षमय चौकार. संघ 4 ने पुढे सरकेल. 30 धावा फलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण करतोय या सामन्यामध्ये संघ नक्की. चिराग नायरा 11 जय बजरंग भावाले बी. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते. लॉफ करतायत पुन्हा एकदा. वाईडी सॉंगाला खेळाडू उपस्थित असतील. चिंटू जज करतील, फेकी करतील, तोपर्यंत सिंगल येथे मिळते. धावसंख्या 31. 31 धावा फलकावरती. एकूण चेंडू आपण पाहिले तर या षटकामध्ये आतापर्यंत झालेत 4 चेंडू आणि धावा खर्च करतोय गोलंदाज फहीम. तब्बल 12 धावांचा आतापर्यंत षटक राहिले. पहिल्या षटकामध्ये 19 आपण पाहिल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते आहे.
फहीमच्या माध्यमातून देखील सेट होतात मैदानाच्या आतमध्ये योगेश, दुसऱ्या बाजूला सूरज केने देखील दोघांच्याही बॅटमधून मोठे फटके आलेत. ब्रेक थ्रूची गरज आहे, विकेट कॅरी करावी लागेल. राऊंड द विकेट. स्विच हिट खेळतात परंतु बॅट वरती व्यवस्थित आला नाही. गॅप मध्ये चेंडू जातोय. आउटफील्ड फास्ट आहे, रोखण्याचा प्रयत्न करतात. 2 धावा पूर्ण. तिसरीचा कॉल. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे आणि सहजरित्या या 3 धावा देखील पूर्ण करतायत सूरज आणि योगेश. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचतोय 34. 34 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 4 षटकांची लढत आपण पाहतात या 2 बलाढ्य संघामध्ये आणि सामन्यामध्ये आता उरल्यात एकूण चेंडू शिल्लक असतील. यस 30 धावेची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडू मध्ये. फुल टच चेंडू स्क्वेअर विकेटने खेळले. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आणि चांगला क्षेत्ररक्षण. अंतिम मोमेंटला थोडस स्वतःला हवेमध्ये झोकवलं होतं आणि बॉलला अडवलं गेलं. तोपर्यंत एकूण धावा मिळतील या चेंडूवरती. एक सिंगल आणि पंचांनी लगेच तिसऱ्या पंचांना रेफर केलं. बॅट्समॅन रिव्ह्यू असेल. भीमर साठी चेक केले जाईल टीव्ही स्क्रीन वरती. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जतीन भुयाल सर आपल्याला पाहायला मिळतात, जे पाहणी करतात कंट्रोल रूम मध्ये. tenniscricket.in ची संपूर्ण टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट आहे. चांगला लाईव्ह टेलिकास्ट सध्या तरी सुरू आहे आणि फेअर डिलिव्हरी असेल पंच. शेवटच्या बॉलवरती मिळेल एकच धाव. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचेल 35 या आकड्यावरती. विजयाचं समीकरण येणारे 12 चेंडू आणि 29 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. डीजे तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये येतात गोलंदाजी मार्क वरती जगन्नाथ पाटील, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये देखील मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगलं षटक हाताळलं होतं, तेच येत आहेत या सामन्यामध्ये तिसरं षटक घेऊन. आणि हे षटक निर्णायक षटक असेल या सामन्याचा. भवितव्य असेल पूर्णपणे दोन्ही संघाचा या षटकावरती. कारण की नक्कीच या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर मॅच मध्ये नक्कीच जिवंत राहील, बॅलेन्स राहील मॅच आणि सामन्यामध्ये भूमी इलेव्हन मांडा संघ देखील मजबूत राहील. परंतु या षटकामध्ये जर मोठे फटके आले तर मॅच मध्ये शिरकाव करेल संघ. भावाले बी ऑन साइडला खेळतायत. यॉर्करचा प्रयास, बॉटमॅटचा वापर करत फटका खेळला आणि लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित होते तोपर्यंत मिळते सिंगल. धावसंख्या पोहोचत 36. 36 या आकड्यावरती. इक्वेशन आपण पाहिजे तर 11 चेंडू आणि आता गरज 28 धावेची. पार्टनरशिप घडते योगेश आणि सूरज केनेमध्ये. भागीदारी चांगली घडतीये. ब्रेक थ्रूची गरज एका बाजूला भूमी इलेव्हन मांडा संघासाठी आणि 2 ते 3 मोठे फटके मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करून देईल टीम भावाले बी संघाला. चांगली लढत. राऊंड द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करताय. बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये तोपर्यंत सिंगल या ठिकाणी मिळेल. लेग बाईटचा इशारा होतो पंचांच्या माध्यमातून. आता गरज आहे 10 चेंडू आणि 27 धावेची. चांगली सुरुवात केली आहे आपल्या स्पेलची गोलंदाज जगन्नाथ पाटील यांनी. प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आणि त्याच अनुषंगाने ही चांगली सुरुवात. सूरज केनेला मात्र कुठपर्यंत शांत ठेवतील हे देखील पाहणं महत्वाचं असेल. इनफॉर्म बॅट्समन आहेत. अनेक सर स्पर्धा या खेळाडू अक्षरशः गाजवल्या आहेत. तोच खेळाडू सूरज स्ट्रायकरवरती. गुडघ्याचा वापर केला. डग झाले होते, झुकले होते तसं फटका खेळण्यासाठी. ऑन साइडला खेळायचा होता परंतु संपर्क नाहीये. बाईकचा इशारा येतोय आणि बाईकच्या स्वरूपामध्ये मिळेल सिंगल. 9 चेंडू विजयासाठी 26 धावेची गरज आहे. चांगलं षटक आतापर्यंत. हे षटक किफायती राहिले मी तर म्हणेन, कारण की 3 चेंडू आणि एकही मोठा फटका नाहीये. 3 सिंगल आलेत. 9 चेंडू 26 ची गरज. धावसंख्या फलकावरती आपण पाहतात 38. 38 धावा. राऊंड द विकेट. ओके आबाद यॉर्करचा प्रयास परंतु फटका देखील तेवढा चांगला. वाडी स्लोंग ऑफ मध्ये फिल्डर उपस्थित तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. 4 चेंडू आणि फक्त 4 धावा. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील टोटल 8 चेंडू आणि विजयासाठी 25 धावेची गरज आहे.
हे षटक आतापर्यंत फार चांगलं राहिलंय भूमी 11 मांडा टीम साठी. कमबॅक करतायत जगन्नाना पाटील, राईट आर्म ऑन द विकेट. मागे खेळतायत, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, कोणताही खेळाडू तिथे उपस्थित नाहीये आणि बॉल फाईन लेग सीमा रेखा बाहेर. अखेरकार 5व्या बॉलवरती आलाय मोठा फटका, चौकार. चौकारांना धावफलक पुढे सर्कल टोटल स्कोर पोहोचलाय. स्कोरबोर्ड वरती 43 धावफलकावरती येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 21 धावेची गरज असेल. शेवटचा बॉल शिल्लक, सर्व काही नक्कीच ठीकठाक होता आतापर्यंत, परंतु हा चौकार थोडासा मागला ठरलाय मांडा टीम साठी. हो, अजून एक चांगला बॉल, ते सरळ हा चेंडू विकेट किपर बीट झालेत. एक धाव फार महत्वाची आहे, परंतु या ठिकाणी ती गमावली. थोडेसे नाराज होतात जगन्नाना पाटील देखील आणि सफल ओव्हर मी तर म्हणेन, कारण की या षटकामध्ये जरी एक चौकार आला तरी देखील सूरज केने आणि योगेश सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम केलंय जगन्नाना पाटील यांनी. 6 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी आता 20 धावेची गरज असेल शेवटच्या षटकामध्ये. डीजे चला, ड्रिंक्स ब्रेक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्वीट अँड शॉर्ट टीम मिटिंग केली जाते. अंतिम षटक कोणाला सोपायचं चर्चा झाल्यात, कशा प्रकारे या ठिकाणी गेम प्लॅनिंग करायची मैदानाच्या आतमध्ये चर्चा करण्यात आल्या. 6 चेंडू 20 धावेची गरज आहे. याच्यानंतरचा होणारा मॅच जॉली स्पोर्ट कामतगर संघ देखील उपस्थित झाला, त्यांच्या आगे फाईट करेल खडे गोलवली संघ. खूप चांगला मॅच देखील पाहायला मिळेल. आज मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील, स्वर्गीय सागर सीताराम तामाने स्मृती चषक 2025 हे पर्व. अभय येत आहेत शेवटच्या षटकामध्ये, ज्या अभयनं मात्र याच मॅच मध्ये अर्धशतक देखील झळकावलं होतं आणि पहिल्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी केली होती. तोच अभय येतोय. ऑलराऊंडरची भूमिका निभावतो आपल्या टीम साठी. महत्वपूर्ण गोलंदाजी राहिली नक्कीच पहिल्या मॅच मध्ये अभयची देखील, परंतु या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील स्ट्रायकरला फलंदाज सूरज केने. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल पंचांकडे, पाहूया आपण. यस, पंच सांगतात व्हाईट बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. 6 चेंडू विजयासाठी 19 धावेची गरज आहे. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगलाय, शेवटच्या षटकापर्यंत आलाय. लॉफ्टेड हिट, फटका चांगलाय. ही ओळख आहे सूरज केनेची. ताकदवर स्ट्रोक, बॉल सीमा पार, ठोकला षटकार. सापडला असेल तर लगेच जा आपण तो, कारण की सामना देखील क्रुशियल मोमेंटला पाहायला मिळतो. 5 बॉल आणि विजयासाठी आता 13 धावेची गरज असेल. षटकार आलाय. फलंदाज सूरज केनेच्या बॅटमधनं इनफॉर्म बॅट्समन आहेत. यस, मॅच बॉल होतोय. 4 षटका आणि 64 धावा बनवायच्या. पाठलाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आतापर्यंत तर मॅच मध्ये शिरकाव जरूर झालाय. टीम
चिराग नायरा 11 जय बजरंगा भावाले बी संघाचा अभय पुन्हा एकदा सज्ज होतात राईट आर्म ऑन द विकेट या षटकातील पुढचा बॉल 5 बॉल 13 ची गरज आहे पुन्हा एकदा स्विंग पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर अजून एक षटकार ज्या प्रकारे नक्कीच भिंगरी जशी फिरते त्याच प्रकारे फिरले फटका खेळण्यासाठी सूरज केने स्विंग करतात आणि पाठवला बॉलला सीमा पलीकडे षटकार आणि यस अजून एक षटकार जर ठोकला तर नक्कीच संघाचे संघ मालक सन्माननीय आदरणीय महेश शेठ भोईर यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल सामना जिंकण्यासाठी येणारे 4 चेंडू आणि 7 धाब्याची गरज असेल क्या बात आहे अप्रतिम बॅटिंग होते सूरज केनेच्या माध्यमातून लॉफ्ट एटीट पुन्हा एकदा इनसाइड खेळत उडवण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये खेळाडू उपस्थित टिपली झेल सूरज केने बॅक टू द डगआउट धक्का लागलाय टीम भावाले बी संघाला पहिला आणि मॅच मध्ये आता उरला 3 बॉल 7 धावेची गरज सूरज केनेची गोल्डन विकेट कॅरी झाली या चेंडूवरती अजूनही सामना संपला नाहीये 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावेची गरज आहे परंतु बॅटिंग ऑर्डर ही भरपूर मोठी आहे भावाले बी संघामध्ये स्वीट अँड शॉर्ट मीटिंग करतात चर्चा करतात मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडू चला टीम मीटिंग नको फिल्डिंग लावून घ्या आपण भूमी 11 मांडा टीम क्षेत्ररक्षण लावायचं आपण कारण की अजूनही बरेचसे सामने पेंडिंग असतील न्यू बॅट्समन येतात नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती सुजित येत आहेत सुरुवातीला आपण पहिल्या मॅच मध्ये नक्की सुजित सलामीसाठी आले होते परंतु या सामन्यामध्ये थोडस बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस करतायत 3ऱ्या क्रमांकावरती येतात सुजित फिल्डिंग लावून मॅचचा रिदम आपण तोडू नका भूमी 11 मांडा टीम 3 बॉल आणि विजयासाठी 7 धावेची गरज असेल यस वैयक्तिक 30 धाव्यांची खेळी करून माघारी परतलेत सूरज केने खूप चांगले योगदान आपल्या टीम साठी दिले 30 धावा महत्वपूर्ण ठरल्यात 7 बॉल 7 धावेची गरज आहे येणाऱ्या 3 चेंडू मध्ये उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तोच खेळाडू 30 जागा लॉंग ऑफ रिझनला अजून एक झेल मॅच मध्ये ट्विस्ट सामन्यामध्ये कमबॅक झाले भूमी 11 मांडा संघाचा आता कंपल्सरी येणारे 2 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे डीजे सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतो सामना कुठे होता आणि सामना आता कुठे आलाय 4 चेंडू मध्ये फक्त 7 धावेची गरज होती परंतु मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये विकेट त्या ठिकाणी मिळाले टीम भूमी 11 मांडा संघाला विकेट गमावले मित्रमनेन सूरज केनेने त्यानंतर आता फलंदाज आपण पाहिले सुजित देखील 0 वरती बाद झालाय मोठ्या फटक्याने सामना फिनिश करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न आता लगभग थोडासा फसलाय असं वाटतं कारण की 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धावेची गरज आहे कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे ते 7 धावा बनवाव्याच लागतील न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती येतात वेदांत अभय कमबॅक करतो आपल्या षटकामध्ये ज्याच मॅच मध्ये नक्कीच अर्धशतकी खेळी केली आहे तोच अभय सुरुवातीला थोडासा मागडा ठरला परंतु आता कमबॅक केलंय राऊंड द विकेट ओ चांगला बॉल धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटची विकेट फलंदाज बाद 1 चेंडू आणि विजयासाठी आता कंपल्सरी 7 धावेची गरज डीजे
सामना नक्कीच अशा प्रकारे होईल आणि भूमी 11 मांडा हा संघ नक्कीच ह्या मॅच मध्ये